मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण वारंवार प्राधान्यक्रमाच्या बाबतीत व्हिडिओ बनवत आहोत. त्याचं कारण एक आहे की आपले जे शिक्षक उमेदवार बांधव आहेत किंवा भगिनी आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्यांच्या सुटल्या पाहिजेत, हाच याच्या मागचा एक उद्देश आहे. मी याच्या अगोदर प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबतीत एक व्हिडिओ बनवला होता आणि ती बहुतांश लोकांची समस्या होती की लॉक झालेले प्राधान्यक्रम डिलीट करता येतात की नाही, किंवा प्राधान्यक्रम देत असताना शिक्षक उमेदवारांवर शासनाने टाकलेल्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, या बाबतीत आपण तो व्हिडिओ बनवला होता. आणि आता दुसरा व्हिडिओ मी बनवतोय तो आहे विषयासंबंधी. सगळ्यात महत्वाचा विषय आहे मित्र. विषयासंबंधी आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांचं भरपूर कन्फ्युजन आहे. कारण काय होतं माहित आहे का, याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला जे प्राधान्यक्रम आलेले आहेत ते थोडेसे मोगम आलेले आहेत. आता मोगम मी याच्यासाठी म्हणतोय की त्यांनी कसं दिलेलं आहे माहिती आहे का, विषय कसे दिले, सोशल सायन्स. आता सोशल सायन्स म्हटलं की या सोशल सायन्स शिकवण्यासाठी त्याची पात्रता काय असली पाहिजे, म्हणजे पदवीला कोणता विषय असला पाहिजे. ही अडचण मित्र हो 1 ते 5 साठी नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण 1 ते 5 पर्यंत ऑल सब्जेक्ट आहेत आणि ऑल सब्जेक्ट साठी ते एक तर म्हणजे HSC DTED असं त्याचं क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. मग HSC ला तुमचं एक तर विज्ञान असेल किंवा तुमचं आर्ट असेल, कॉमर्स असेल, काय पण त्यांनी ते HSC DED दिलेलं आहे आणि तिथं ऑल सब्जेक्ट दिलेलं आहे. त्यामुळे तिथं हा अडचण तुमच्या विषय संबंधीची येत नाही. आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना मॅक्झिमम जे विषयासंबंधीची अडचण येऊन राहिली ती 6 ते 8 ला येऊन राहिली, 9 ते 10 ला येऊन राहिली. 11-12लाही त्यांना एवढ्या अडचणी नाहीत. मी हे बघितलेलं आहे. कारण जे आपले शिक्षक उमेदवारांचे मला फोन येतात त्यावर मी हे क्लिअर केलेलं आहे. म्हणून मी आज जास्तीत जास्त वेळ तुमच्याशी बोलणार आहे जीआरचा उपयोग करून. मी जीआर शेअर करतो आता या स्क्रीनवर. एक जीआर जो आहे शासनाचा पवित्र पोर्टल बाबतीत विषयासंबंधीचा जो जीआर काढलेला आहे तो जीआर मी आता शेअर करतो आणि त्याच्यावरनं आपल्याला याच्याविषयीची चर्चा करायची आहे. अधांतरी कुठलीही चर्चा करायची नाही. आपण जीही चर्चा करणार आहे त्याला शासन निर्णयाचा सपोर्ट घेतो मित्र, हे लक्षात घ्या. म्हणून मी आता शासन निर्णय इथं शेअर करतोय. त्या शासन निर्णयानुसार आपल्याला हे बघायचं आहे की 6 ते 8 ला जे काही विषय असतील त्या विषयाला शिकवण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे, म्हणजेच पदवीला कोणता विषय असला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे. कारण प्राधान्यक्रम हे तुम्हाला विषयाच्या बाबतीत मोगम आहे हे मी मान्य करतोय. त्यांनी कसं दिलं, मॅथमॅटिक्स कुठं दिलं, मॅथमॅटिक्स ठीक आहे, एक विषयच आहे तो, म्हणजे त्याला बीएससी पाहिजे, बीएससी ला मॅथ्स त्याला विषय असला पाहिजे. पण आता त्यांनी असं म्हटलेलं आहे कुठं कुठं मॅथमॅटिक्स अँड सायन्स. आता काय करायचं, कुठं कुठं दिलेलं आहे त्यांनी सोशल सायन्स, कुठं कुठं फक्त दिलं आहे सायन्स. अशा प्रकारचे आपल्याला प्राधान्यक्रम आलेले आहेत. आणि असे प्राधान्यक्रम आल्यामुळे आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत ते विषयासंबंधी फार त्यांचं कन्फ्युजन झालेलं आहे. त्याविषयीचे वारंवार त्यांचे फोन मला येत आहेत. आता एवढ्या मोठ्या उमेदवारांचे फोन अटेंड केल्यापेक्षा मी काय करतो, त्यांच्या 1-2 लोकांची समस्या ऐकतो आणि मला हे समजते की आता ही कॉमन समस्या झालेली आहे. मग त्या समस्येचं उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तुम्हाला लक्षात घ्या, हा मित्र हो विषयासंबंधी आहे. आज आपल्याला विषयासंबंधी पूर्ण A to Z माहिती क्लिअर करून टाकायची आहे. पण त्यासाठी आपल्याला शासनाच्या जीआरचा इथं उपयोग करायचा आहे. म्हणून मी तो जीआर इथं आता शेअर करतो. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. माझी पुनश्च एकदा तुम्हाला विनंती राहील, हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, म्हणजे आमचा उत्साह वाढा. एवढंच तुम्हाला लाईकचं बटन दाबायचं आहे मित्रांनो. आणि दुसरं असं मी म्हणणार आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुमच्या घरी जर कोणी 10वी-12वीचे विद्यार्थी असतील तर त्याचा आपण इम्पॉर्टंट सुद्धा आता टाकतोय. कारण 10वी-12वीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. मग पेपरच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते टाकायचे आहे. त्याचं कारण असं आहे की 12वीचा पेपर मी आता वेळा महाराष्ट्रामध्ये 12वीचा पेपर मॅथमॅटिक्सचा मी 5 वेळा सेट केलेला आहे. म्हणजे मी पेपर सेटर पण राहिलेला आहे.
त्यामुळे पेपर कसा सेट होतो हे मला त्याच्या बॉटम पासून तर टॉप पर्यंत माहित आहे. त्यामुळे कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा आपण या चॅनलवर टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना एक गेसिंगच्या स्वरूपात आपण काही माहिती क्वेश्चनच्या स्वरूपात देणार आहे मित्र. तर ठीक आहे, मी आता तो जी आर इथं शेअर करतोय. तो विषयासंबंधीचा मित्र जी आर आहे. या जी आर वर आपल्याला आता चर्चा आहे. आणि हा पवित्र पोर्टल बाबतीत शासनाने काढलेला जी आर आहे की जेणेकरून कोणत्याही शिक्षण उमेदवाराच्या मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही. तर पहिला यांनी दिलेलं आहे की इयत्ता 1 ते 5 ला 5 वर्गासाठी सर्व विषय शिकवायसाठी आहेत. तर त्याला फक्त HSC पाहिजे आणि DED पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. 1 ते 5च्या बाबतीत काहीच अडचण नाही, त्यामुळे मी इथं आता वेळ खर्च करत नाही. आपण पुढे चलू. आपला सगळं जो भाग आहे तो आहे या 6 ते 8 बाबतीत. बघा आता आपण मेजर विषयाची चर्चा करू. तर 6 ते 8, 6वी ते 8वी च्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता हे स्पष्ट दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विषय सुद्धा दिलेले आहेत. बघा इथं त्यांनी म्हटलेलं आहे विषय, आता हे भाषेसंबंधितले विषय आहेत. मग 6 ते 8ला कॉमन भाषा कोणती आहे आपल्याकडे? आपल्याकडे इंग्रजी आहे, मराठी आहे आणि हिंदी आहे. या 3 लँग्वेज 6वी ते 8वी कडे साठी मॅक्झिमम चालतो. आणि बाकी ज्या काही अल्पसंख्याक संस्था असतात त्यामध्ये जे काही विषय आहेत भाषेसंबंधीचे, तर ते आहेत बघा, उर्दू असतात, कन्नड आहे, सिंधी आहे, तेलुगू आहे, गुजराती आहे, तामिळ आहे, मल्याळम आहे, बंगाली आहे, पंजाबी आहे, संस्कृत. संस्कृत सुद्धा आपल्याकडे भाषा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत ह्या ज्या भाषा आहेत हे शिकवण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे बघ, मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी. मग आता आपण याला काय गृहीत धरणार तुम्ही? तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर BA केलं असेल तर BA ला तुम्हाला इंग्रजी विषय असायला पाहिजे. इंग्रजी किंवा इंग्रजी लिटरेचर म्हणू आपण. तो विषय जर असेल तर तुम्ही 6 ते 8ला तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती इंग्रजी विषय शिकवण्यासाठी लायबल आहे, हे लक्षात. दुसरा विषय आहे मराठी. मग BA ला तुम्हाला मराठी किंवा मराठी लिटरेचर पाहिजे, तर तुम्ही 6 ते 8ला मराठी विषय शिकवण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता ती लायबल आहे, असं माझं म्हणणं आहे, किंवा तुम्ही पात्र आहात. हिंदी, तर BA ला तुम्हाला हिंदी विषय असायला पाहिजे. उर्दू, तर तुमचं ते संबंधित जी काही पदवी आहे ते उर्दू मध्ये असायला पाहिजे. उर्दू विषय, उर्दू भाषेमध्ये, उर्दू जी भाषा असते ती भाषा घेऊन असायला पाहिजे. तर हा झाला मित्र तुमचा आता भाषेसंबंधी कोणती शैक्षणिक पात्रता असली पाहिजे. तर ते मी आता शॉर्टकट मध्ये सांगतो. इंग्रजी असेल तर BA ला तुम्हाला इंग्रजी विषय असला पाहिजे किंवा इंग्रजी लिटरेचर असलं पाहिजे. मराठी असेल तर BA ला तुम्हाला मराठी लिटरेचर असलं पाहिजे किंवा मराठी विषय असला पाहिजे. आणि हिंदी असेल तर BA ला तुम्हाला काय असायला पाहिजे? हिंदी विषय असायला पाहिजे. आणि संस्कृत असेल तर तुमची काही संबंधित जे काही पदवी असेल ते त्या संस्कृत विषयामध्ये असायला पाहिजे. हे तुमची शैक्षणिक पात्रता आहे. प्लस व्यावसायिक मध्ये तर क्लिअर झालेलं आहे, DED ऑर BED किंवा DTED ऑर BED हे असायला पाहिजे. हे केलं मी आता लँग्वेजच्या बाबतीत क्लिअर. लँग्वेजच्या बाबतीत आता तुम्हाला प्राधान्यक्रम देत असताना कुठलाच अडचण यायला नको. आता पुढे चालू आपण. 1 नंबर झाला. 2 नंबर हे लँग्वेजेस आहे, पर्शियन लँग्वेज आहे, संबंधित विषयाची त्याला पदवी पाहिजे. त्याच्यानंतर अरेबिक लँग्वेज असते, त्याला सुद्धा तसंच त्यांनी दिलेलं आहे, संबंधित विषयातली पदवी पाहिजे. आता घे तुम्ही गणित. आता 6 ते 8ला गणित विषय शिकवण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे ते आता बघायचं आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी पाहिजे मित्र. गणित किंवा संख्याशास्त्र हा विषय BSc ला असला पाहिजे. तर तो उमेदवार गणित शिकवण्यासाठी 6 ते 8ला पात्र आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, गणित शिकवण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे? व्यावसायिकच्या बाबतीत मी सांगितलं DTED किंवा BED हे पाहिजे. पण शैक्षणिक पात्रता महत्वाची आहे. तर ज्या उमेदवाराला पदवीला म्हणजे BSc ला मॅथमॅटिक्स आहे किंवा स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे संख्याशास्त्र आहे, तर तो उमेदवार त्याला
शिकवण्यासाठी 6 ते 8 ला गणित विषय शिकवण्यासाठी पात्र आहे. आठवलं का? आता पुढे चलू आपण. आता यांनी म्हटलंय विज्ञान. 6 ते 8 ला जर विज्ञान असा जर तुम्हाला सायन्स असा जर तुमचा प्राधान्यक्रम आला असेल तर त्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे 6 ते 8 ला मॅथमॅटिक्स आलं असेल तर आपण बघितलं तिथं काय पाहिजे आपल्याला, त्याच्या पदवीला गणित विषय असला पाहिजे किंवा संख्याशास्त्र असला पाहिजे. आता सायन्स आलेलं आहे तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमामध्ये 6 ते 8 आहे आणि विषय कोणता तर सायन्स. मग तिथं शैक्षणिक पात्रता कोणती पाहिजे आपल्याला? तिथं शैक्षणिक पात्रता अशी पाहिजे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे काही पदवी घेतली असेल त्या पदवीला तुम्हाला भौतिकशास्त्र असलं पाहिजे किंवा रसायनशास्त्र असू शकते किंवा वनस्पतीशास्त्र असू शकते किंवा प्राणीशास्त्र असू शकते किंवा जीवविज्ञान लाईफ सायन्स असू शकते किंवा पर्यावरण शास्त्र असू शकते. हे लोक सायन्स शिकवण्यासाठी पात्र आहेत. म्हणजे त्यांची ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रॅज्युएशन, मराठीत म्हणतो पदवी. तुमच्या पदवीला तुम्हाला भौतिकशास्त्र असू शकते, तुमच्या पदवीला तुम्हाला रसायनशास्त्र असू शकते किंवा तुमच्या पदवीला तुम्हाला वनस्पतीशास्त्र असू शकते किंवा तुमची पदवीला तुम्हाला विषय प्राणीशास्त्र असू शकते. तर हे जे शैक्षणिक पात्रता असणारे लोक आहेत ते विज्ञान विषय 6 ते 8 ला शिकवण्यास पात्र आहेत. दॅट्स ऑल. तुमचं आता इथं विज्ञानाविषयी काहीच अडचण नसायला पाहिजे जर तुम्हाला सायन्सचा प्राधान्य क्रम आला असेल तर. पुढे आता बघा इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजे. बघा तुमची जे शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे तुमची जे पदवी आहे किंवा तुम्ही ग्रॅज्युएट कशात पाहिजे तर तुम्ही इतिहासामध्ये असलं पाहिजे इतिहास शिकवायसाठी, और भूगोल शिकवण्यासाठी तुम्ही भूगोलामध्ये असायला पाहिजे, और यांनी अर्थशास्त्रवाले सुद्धा इथं अप्लाय करू शकतात, और राज्यशास्त्र वाले सुद्धा अप्लाय करू शकतात. याच्यावर मला फोन आला होता एका मॅडमचा, सर मला म्हणे राज्यशास्त्र आहे पदवीला, मग मी अप्लाय करू शकते का सामाजिक शास्त्र शिकवण्यासाठी? तर यस मित्र, तुम्ही अप्लाय करू शकता. समाजशास्त्रामध्ये सुद्धा असू शकते. म्हणजे पदवीला ज्यांना इतिहास विषय आहे किंवा भूगोल विषय आहे किंवा अर्थशास्त्र विषय आहे किंवा राज्यशास्त्र विषय आहे किंवा समाजशास्त्र विषय आहे ते लोक इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र शिकवण्यासाठी 6 ते 8 ला पात्र आहेत शैक्षणिक पात्रतेसाठी. ओके, हे तुमचं आता क्लिअर झालं असेल. पुढे जाऊ आपण. गणित आणि विज्ञान, मॅथमॅटिक्स अँड सायन्स असे तुम्हाला प्रेफरन्स चालले आहेत मित्र. मॅथमॅटिक्स अँड सायन्स. मग इथं काय पाहिजे शैक्षणिक पात्रता? बघा इथं पाहिजे तुम्हाला गणित, पदवीला गणित असलं पाहिजे किंवा पदवीला संख्याशास्त्र असलं पाहिजे किंवा पदवीला भौतिकशास्त्र असलं पाहिजे किंवा पदवीला रसायनशास्त्र असलं पाहिजे किंवा पदवीला वनस्पतीशास्त्र असलं पाहिजे किंवा पदवीला प्राणीशास्त्र असलं पाहिजे किंवा पदवीला जीवविज्ञान लाईफ सायन्स असायला पाहिजे किंवा पदवीला पर्यावरण शास्त्र असलं पाहिजे. हे सर्व लोक ज्यांना पदवीला हे विषय आहेत ते विषय 6 ते 8 ला गणित आणि विज्ञान शिकवण्यास पात्र आहेत. परंतु मित्र या बाबतीत एक मी तुम्हाला निश्चित सांगतोय की गणित आणि विज्ञान असेल तर गणित हा याच्यामध्ये मेजर सब्जेक्ट आहे, हे लक्षात घ्या. तर त्यांना गणितासोबत फिजिक्स, केमिस्ट्री असं गणित आणि विज्ञानच्या बाबतीत कन्सिडर व्हायला पाहिजे. इथे जे दिलेलं आहे थोडस माझं याला या बाबतीत मी डाऊटफुल आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. कारण काय तर वनस्पतीशास्त्र फक्त विषय असेल तर तो गणित शिकू शकत नाही असं माझं मत आहे. म्हणून गणितासोबत कोणी वनस्पतीशास्त्र घेत नाही, गणितासोबत भौतिकशास्त्र असते, गणितासोबत रसायनशास्त्र असते. तर हेच लोक इथं पात्र होतील गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र असणारे. कारण इथं मी डाऊटफुल आहे, मी स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व आहे माझं, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. इथं तुम्ही या बाबतीत मेल पाठवून सुद्धा त्यांना विचारू शकता. पुढे मित्र आता आलेलं आहे आपलं 9 ते 10. 9 ते 10 ला सुद्धा तसंच आहे. भाषा विषय शिकवण्यासाठी संबंधित जो काही भाषा विषय असेल तो मराठी असेल तर तुम्हाला BA ला असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर समजा इंग्रजीसाठी अप्लाय करायचं असेल तर इंग्रजी तुमचं BA ला असायला पाहिजे. तुम्हाला हिंदी असेल तर BA ला तुम्हाला हिंदी असायला पाहिजे. तुम्ही उर्दू असेल तर पदवीला तुम्हाला उर्दू असायला पाहिजे. संस्कृत शिकवायचं असेल तर तुम्हाला संस्कृत शिकायला असायला पाहिजे. प्लस तुम्ही B.Ed पाहिजे. तर 9 ते 10 ला तुम्ही भाषा विषय शिकवण्यास पात्र आहे. म्हणजेच
9 ते 10 ला भाषा विषय शिकवण्यासाठी कोणतं पत्र आहे? नंबर 1, BA ला इंग्रजी विषय असणार आहे, इंग्रजी शिकवण्यासाठी पत्र आहेत. BA ला मराठी विषय असणारे मराठी शिकवण्यासाठी पत्र आहेत. BA ला हिंदी विषय असणारे हिंदी शिकवण्यासाठी पत्र आहेत. पदवीला उर्दू असणारे उर्दू शिकवण्यासाठी पत्र आहेत. पदवीला संस्कृत असेल तर संस्कृत शिकवण्यासाठी ते लोक पात्र आहेत. हे झाली शैक्षणिक पात्रता प्लस व्यावसायिक पात्रता. इथं आपल्याला मित्र BEd पाहिजे, हे आपण आवर्जून लक्षात घ्या. पर्शियन आहे, अरेबिक आहे, संबंधित विषयातील पदवी. गणित आहे बघा, इथं सुद्धा तेच दिलं आहे, गणित आणि संख्याशास्त्र. पदवीला काय पाहिजे? गणित, म्हणजे BSc मॅथमॅटिक्स किंवा BSc स्टॅटिस्टिक्स. हे लोक 9-10 ला गणित शिकवण्यासाठी पात्र आहेत त्यांची शैक्षणिक पात्रतेनुसार, प्लस व्यावसायिक पात्रता BEd हे गणिता बाबतीत. विज्ञान, विज्ञान शिकवण्यासाठी कोण 9 ते 10 ला विज्ञान शिकवू शकतो? तर त्यांनी दिलेलं आहे, विज्ञान शिकवण्यासाठी तुम्हाला BSc ला भौतिकशास्त्र असेल किंवा तुम्हाला रसायनशास्त्र असेल किंवा तुम्हाला वनस्पतीशास्त्र असेल किंवा तुम्हाला प्राणीशास्त्र असेल किंवा तुम्हाला जीवविज्ञान असेल किंवा तुम्हाला पर्यावरण असेल, BSc ते विषय विज्ञान शिकवण्यासाठी पात्र आहेत. पुढे इतिहास. इतिहासासाठी काय पाहिजे आपल्याला? तर इतिहास शिकवणारा विषय जो आहे तो BA कशामध्ये असला पाहिजे? तर त्या BA ला त्याला इतिहास विषय असला पाहिजे, किंवा त्याला BA ला समाजशास्त्र असेल तोही अप्लाय करू शकतो, किंवा त्याला BA ला राज्यशास्त्र असेल तोही अप्लाय करू शकतो इतिहास शिकवण्यासाठी. आता चालू आपण भूगोल. 9 ते 10 ला भूगोल शिकवण्यासाठी कोण पात्र आहे? तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची भूगोल विषयातील पदवी पाहिजे, म्हणजे BA ला त्याला भूगोल पाहिजे प्लस BEd, तो पात्र. गणित आणि विज्ञान पुन्हा हे तेच आहे. BSc ला तुम्हाला गणित असेल, त्यासोबत तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, त्यासोबत तुम्हाला केमिस्ट्री असेल, तर असे जे लोक आहेत ते गणित व विज्ञान शिकवण्यास पात्र आहेत. सामाजिक शास्त्र मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजेच BA कशामध्ये असायला पाहिजे? तुमचं इतिहास और भूगोल और समाजशास्त्र और राज्यशास्त्र और अर्थशास्त्र. हे लोक सामाजिक शास्त्र शिकवण्यास पात्र आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे BA जो इतिहास मध्ये आहे तो सुद्धा सामाजिक शास्त्र शिकवते. BA ला ज्याला भूगोल होतो तो सुद्धा शिकवू शकते, ज्याला समाजशास्त्र होतं तो सुद्धा शिकवू शकते, ज्याला राज्यशास्त्र होतं तो सुद्धा शिकवू शकते, ज्याला अर्थशास्त्र होते तो सुद्धा शिकवू शकते. हे झालं समाजशास्त्राच्या बाबतीत. पुढे हे संरक्षण शास्त्र, शारीरिक शिक्षण, जे आपले काही BPEd वाले बंधू आहेत त्यांच्यासाठी शारीरिक शिक्षण हे ऐच्छिक विषयाचं पदवी परीक्षा किमान 50% गुणाचं उत्तीर्ण त्यांना पाहिजे. शारीरिक शिक्षणाचं क्वालिफिकेशन झालेलं आहे. अशा प्रकारे या मेजर विषयावर आपण मित्र चर्चा केलेली आहे. 11वी-12वी साठी सुद्धा तसंच आहे, संबंधित विषयामध्ये तो PG असला पाहिजे. म्हणजे भाषा शिकवायसाठी MA मराठी पाहिजे, मराठी शिकवण्यासाठी. त्याला इंग्रजी शिकवायचं असेल तर MA इंग्लिश पाहिजे. त्याला हिंदी शिकवायचं असेल तर MA हिंदी पाहिजे. त्याला संस्कृत शिकवायचं असेल तर MA संस्कृत मध्ये पाहिजे प्लस BEd पाहिजे. असंच बाकीचे विषयाचं आहे, तिथं स्पेशलायझेशन येते. हिस्ट्री शिकवायचं असेल तर MA ला हिस्ट्री पाहिजे तुम्हाला. तुम्हाला सोशलॉजी शिकवायचं असेल तर MA ला सोशलॉजी असलं पाहिजे. तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकवायचं असेल तर MA ला इकॉनॉमिक्स विषय असला पाहिजे. तुम्हाला मॅथ्स शिकवायचं असेल तर MSc मॅथमेटिक्स पाहिजे. तुम्हाला फिजिक्स शिकवायचं असेल तर MSc फिजिक्स पाहिजे. तुम्हाला केमिस्ट्री शिकवायचं असेल तर MSc केमिस्ट्री पाहिजे. तुम्हाला बायोलॉजी शिकवायचं असेल तर MSc तो बायोलॉजी म्हणजे बॉटनी किंवा झुऑलॉजी मध्ये. अशा प्रकारचे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असते. आणि शारीरिक शिक्षणासाठी तो MPEd पाहिजे, MA प्लस MPEd. तर आपण कोणते विषय असले म्हणजे आपण कोणत्या वर्गाला शिकवू शकतो, आणि आपल्या प्राधान्यक्रमामध्ये जे काही मोघम पात्रता आलेली आहे ती मोघम पात्रता आपण आता स्पष्ट केलेली आहे. आणि यापरी आता तुम्हाला काही अडचण येत असेल, अडचण तर यायलाच नाही पाहिजे, आपण आता हे क्लिअर केलं मित्र विषयाच्या बाबतीत. त्यामुळे आता कुठल्याच प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. तर पुन्हा एक छोटीशी विनंती करतो, व्हिडिओ आवडला लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्र. तर आता मी इथं थांबतोय. धन्यवाद.